नमस्कार मंडळी, आज ना आपण परफेक्ट एकदम लादी पाव घरीच बनवणार आहोत, ते पण ना कढईमध्ये. आज ना बबडूला वडापाव खायची लहर आली. म्हटलं आज आपण रेसिपी पण शेअर करूया, कारण खूप दिवसापासून मला रेसिपी शेअर करायची होती लादी पावची, कारण तशा कमेंट सुद्धा येत होत्या. तर लादी पावसाठी ना सगळ्यात आधी आपल्याला अर्धा वाटी ना कोमट दूध घ्यायचं आहे आणि त्या दुधामध्ये ना आपल्याला ड्राय ईस्ट टाकायचं आहे. आता भरपूर वेळा मला विचारता की ईस्ट म्हणजे काय, तर ते अशा पॅकेजिंग मध्ये येतं ड्राय ईस्ट. आणि मी ना असं स्टोअर करून ठेवते ते नेहमी अशा डब्यामध्ये, एअरटाईट डब्यामध्ये, कारण की ईस्ट ना खराब होऊ शकतं लवकर, म्हणून टाईट डब्यामध्ये नेहमी स्टोअर करून ठेवायचं. तर मी इथे 1 चमचा भरून आहे ना ईस्ट टाकलेला आहे आणि अर्धा चमचा साखर टाकलेली आहे आणि याला व्यवस्थित ना आपल्याला मिक्स करायचं आहे. जास्त पण घुसळत बसायचं नाही, थोडंसं मिक्स करायचं आणि झाकण लावून साईडला ठेवून द्यायचं. 10 मिनिटानंतर चेक करायचं. आपण झाकण उघडल्यानंतर ना आपल्याला असा फेस दिसला पाहिजे. असा फेस आला म्हणजे याचा अर्थ आपलं ईस्ट आहे ना ते ऍक्टिव्हेट झालेलं आहे. कधी कधी ना असा फेस येत नाही, याचा अर्थ काय असतो की जे आपलं ईस्ट आहे ना ते खराब झालेलं आहे. म्हणून एअरटाईट डब्यामध्ये ठेवल्यानंतर ईस्ट खराब होत नाही. तर आता आपलं ईस्ट ऍक्टिव्हेट झालेलं आहे. आता याला साईडला ठेवून देऊया. आता आपण पावांसाठी जे आपल्याला पीठ लागणार आहे तो डो आपण रेडी करून घेऊया. त्यासाठी ना मी इथे 1 बाउल भरून मैदा घेतलेला आहे. तुम्ही मैद्याच्या जागी जर गव्हाचं पीठ वापरत असाल ना तर अर्धा वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी मैदा यूज करू शकता. पण मैदा याला कंपल्सरी आहेच, म्हणजे थोडा तरी मैदा लागतो आपल्याला या रेसिपीसाठी. तर मैद्यामध्ये ना चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. अगदी चिमूटभर टाका, जास्त टाकू नका. आता आपल्याला याचा सॉफ्ट असा डो रेडी करायचा आहे आणि त्यासाठी आपण जे ईस्ट रेडी केलं होतं ना, ऍक्टिव्हेट केलं होतं, ते सर्वच्या सर्व मिश्रण आहे ना या पिठामध्ये टाकायचं आहे आणि हलक्या हलक्या हाताने ना मिक्स करायचं आहे आणि याला ना मळून घ्यायचं आहे. मळताना तुम्हाला थोडं थोडं दूध यूज करायचं असेल ना तर तुम्ही दूध यूज करू शकता आणि दुधाच्या जागी तुम्ही पाणी सुद्धा वापरू शकता. तर मंडळी, आपल्याला नेहमी पाव बनवताना इथे मेहनत जास्त घ्यायची गरज असते. आपल्याला 20-1 मिनिटं तरी ना व्यवस्थित मळायचं असतं आणि मळताना ना मी नेहमी ही टेक्निक यूज करते. असं म्हणजे पिठाला ना परातीमध्ये किंवा भांड्यामध्ये कुठलं जे आपण मळायला घेतलं त्याच्यामध्ये आपटायचं आणि 20-1 मिनिटं तरी अशा पद्धतीने आपटत राहायचं. असं आपटलं ना की हाताला पीठ चिटकत नाही आणि पीठ सुद्धा व्यवस्थित मळलं जातं. तुम्ही ना नक्की ट्राय करा, कारण मी नेहमी हे पाव वगैरे बनवत असते घरी, त्याच्यामुळे मला सवय झालेली आहे. तर आता तुम्ही बघू शकता आपलं पीठ जे आहे ते सॉफ्ट झालेलं आहे. मी जवळजवळ 20 ते 25 मिनिटं ना व्यवस्थित मळलेलं आहे. इथे जर तुम्ही मेहनत घेतलीत ना तर तुमचा पाव हा बेस्टच होईल. तर आता आपल्याला या स्टेजला काय करायचं, इथे बटर मी यूज करते. तर 1 चमचा भरून जवळजवळ आहे ना बटर टाकलेलं आहे. बटर जे आहे ना ते रूम टेम्परेचर असावं हे लक्षात ठेवा. इथे बबडू सुद्धा साईडला वाट बघतोय की मम्मी कधी पाव बनवते आणि मला कधी खायला देते ते. तुम्ही बघू शकता. तर माझं जे बटर आहे ना ते थोडंसं म्हणजे एकदम मी जस्ट 10 मिनिटच झाली बाहेर काढलेलं, तर थोडंसं हार्ड होतं. तर मी ते अशा प्रकारे ना हाताने जरा स्मॅश केलं आणि पिठामध्ये ना व्यवस्थित ना ते बटर आपल्याला मिक्स करायचं आहे. तुम्ही इथे बटर स्किप सुद्धा करू शकता, कारण की बाहेर बेकरीमध्ये आपण बटर वगैरे काही यूज नाही करत. पण आता आपण घरी बनवते त्याच्यामुळे अजून जर टेस्टी आपल्याला बनवायचं आहे तर तुम्ही नक्कीच ना इथे बटर यूज करू शकता आणि बटरच्या जागी तुम्ही ऑइल सुद्धा यूज करू शकता. ठीक आहे. तर आता आपलं पीठ ना मी व्यवस्थित ना मळून घेते आणि मळून झाल्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट दाखवते. तर तुम्ही इथे मंडळी बघू शकता आपलं पीठ जे आहे ना ते मस्तपैकी मळून झालेलं आहे. एकदम असं स्मूथ पीठ झालेलं आहे. आता आपल्याला एक भांड घ्यायचं आहे ज्यामध्ये आपल्याला ते पीठ ठेवायचं आहे फर्मंट होण्यासाठी. तर मी असं इथे वाडगा यूज करते. तर त्या वाडग्याला ना अगोदर ग्रीस करायचं आहे तेलाने व्यवस्थित आणि आपला जो डो आहे ना त्याला सुद्धा व्यवस्थित राऊंड राऊंड करायचं आहे आणि मी जसं करते त्या पद्धतीने त्याला स्टिच करायचं आहे. म्हणजे काय होतं माहितीये का, तो व्यवस्थित ना फुगला जातो. अशा प्रकारे जर तुम्ही स्टिच केलत ना तर तो व्यवस्थित म्हणजे फुगतो, नाहीतर मग तो बसतो कधी कधी. म्हणून अशा प्रकारे म्हणजे जसं मी करते तसं त्या पद्धतीने तुम्ही त्याला स्टिच करा आणि व्यवस्थित त्या वाडग्यामध्ये ठेवून द्या. मंडळी, आता थंडी आहे त्याच्यामुळे मला 1 तास जवळजवळ याला साईडला ठेवावं लागेल. गरमीमध्ये लवकर होऊन जातं. तर 1 तासानंतर मी आता चेक करणार आहे की आपलं जे डो आहे ते कसं झालेलं आहे ते. तर तुम्ही बघू शकता दुपटीने तिपटीने तो जो आपला डो आहे ना तो फुगलेला आहे. आता आपल्याला थोडंसं मैदानावरून भुरभुरवायचं आहे आणि याला एक फाईट मारायची आहे. आता तुम्हाला मी दाखवते की फुगलेला किती आहे तो पीठ आपला. तुम्ही बघू शकता किती मोठा खड्डा पडलाय मी एक फाईट मारल्यावर. तर अशा प्रकारेच आपल्याला जे पीठ आहे ना ते असं व्यवस्थित असं फर्मंट करायचं आहे
व्यवस्थित फर्मंट झालं ना तर पाव एकदम आरामात मस्त असे सॉफ्ट होतात, स्मूथ होतात, जसे की आपल्या बेकरीमध्ये असतात नाही का, तसेच होतात. आता आपल्याला पुन्हा एकदा ताटामध्ये घेऊन ना 1-2 मिनिटं थोडंसं मळायचं आहे. मळायचं नाहीये, थोडंसं जरा हाताला जरा म्हणजे व्यवस्थित आपल्याला फिरवायचं आहे ते पीठ आणि याला आहे ना कालत्याने किंवा कटरच्या साहाय्याने याचे ना भाग पाडायचे आहे. तर आता मी फक्त 4च पाव बनवणार आहे, कारण मी आणि बबडूच आहे घरामध्ये आणि नंतर रात्री माझे मिस्टर येतील त्यांना मी करून देईन. तर मी फक्त 4 पाव बनवते. 4 पावांचं मेजरमेंट मी तुम्हाला दाखवलेलं आहे, म्हणजे जे नॉर्मल जे पाव असतात आपल्याला मीडियम साईजचे तसे 4 पाव बनणार आहेत. ठीक आहे. तर मी ना आता माझ्याकडे असा एक डब्बा आहे तो घेतला. यामध्येच मी पाव जे आहे ना ते बेक करणार आहे, म्हणून मी याला व्यवस्थित ना तेल लावलेलं आहे सगळीकडून, कारण की आपले पाव जे आहेत ते चिटकायला नको म्हणून. आता हे जे 4 पार्ट केलेलं आहे ना त्यातला एक पार्ट मी उचलणार आहे आणि त्याला राऊंड करणार आहे अशा पद्धतीने. मी तुम्ही बघू शकता मी कसं करते ते. आपला जो अंगठा असतो ना त्याने ना असं थोडंसं मधून ना असं प्रेस करायचं आणि असा राऊंड तयार करायचा, म्हणजे असा बॉल टाईप तयार करायचा. म्हणजे कसं होतं माहितीये का, जेव्हा आपले पाव बेक होतात ना ते व्यवस्थित फुगतात, म्हणजे फुग्यासारखे फुगतात. म्हणून आपल्याला थोडीशी एअर म्हणजे आतमध्ये राहील अशा प्रकारे तो बॉल रेडी करायचा आहे. तर अशा प्रकारे ना सर्व बॉल आपल्याला रेडी करायचे आहेत आणि ज्या भांड्यामध्ये आपल्याला बेक करायचं आहे ना त्या भांड्यामध्ये ते ठेवायचे आहेत. आणि ठेवताना ना एकमेकांपासून थोडंसं लांब ठेवायचं आहे, कारण की ते जेव्हा बेक होतील किंवा ते जेव्हा फुगतील ना तेव्हा एकमेकांना चिटकणार आहेत, त्याच्यामुळे त्यांना स्पेस द्यायची आहे त्यांना फुगण्यासाठी. म्हणून आपल्याला थोडासा मध्ये मध्ये गॅप ठेवायचा आहे ठेवताना. तर आपले बॉल जे आहेत ते बनवून बघा रेडी झालेले आहेत. आता याला थोडंसं मिल्क वॉश करायचं आहे, म्हणजे जो वरून जो कलर येतो ना तो चांगला येतो. म्हणून मी थोडंसं ना वरून ना दूध लावणार आहे. तुम्ही ना ही स्टेप स्किप करायची असेल तर स्किप सुद्धा करू शकता, पण जर दूध लावलं ना तर कलर खूप छान येतो, म्हणून मी नेहमी ना दूध लावते वरतून. आता आपल्याला एक ओला सुती कपडा घ्यायचा आहे आणि याला ना झाकून 10 ते 20 मिनिटं ना साईडला ठेवून द्यायचं आहे. आणि जोवर आपले पाव जे आहेत ते सेट होतात ना तोपर्यंत आपण कढई प्रीहीट करायला ठेवूया गॅसवर. त्यासाठी मी एक कढई जी आहे ना ती गॅसवर ठेवते आणि माझा डान्स बघा मध्ये मध्ये टाइमपास पण चालू आहे माझा. तर आता मी ही कढई जी आहे ती ठेवते गॅसवर आणि या कढईमध्ये आपल्याला थोडंसं ना मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला स्टँड टाकायचं आहे. तर नेहमी मला विचारण्यात येतं हे तू काय टाकतेस कढईमध्ये, तर ते मीठ असतं. आणि एक स्टँड ठेवलेला आहे मी आणि झाकून ना त्याला 10 मिनिटं प्रीहीट करायला ठेवायचं. आणि इथे बघू शकता काय गडबड झाली ती माझी. पाव जे आहेत ते इतके फुगले की ते रुमालाला चिटकले, पण ठीक आहे असं होतं मध्ये मध्ये कधी कधी. मी एखादी गोष्ट करायला घेतली आणि गडबड होणार नाही असं तर कधी होणारच नाही. असो, तर आपली कढई जी आहे ती प्रीहीट झालेली आहे. आता आपल्याला हे जे पाव आहेत ना ते कढईमध्ये ठेवायचे आहेत आणि गॅसची फ्लेम आहे ना ती एकदम स्लो करायची आहे. आणि आपल्याला या कढईमध्ये हे पाव जे आहेत ना ते 20 ते 25 मिनिटं बेक करायचे आहेत. हे जे पाव आहेत ना आपल्या कढईवर डिपेंड करतात. जर कढईचा जो खालचा जो पार्ट असतो तो जर जाड असेल थोडासा अजून टाईम जातो बेक होण्यासाठी, आणि जर पातळ असेल तर ते लवकर होतं. म्हणून मध्ये मध्ये ना चेक करत राहा. अजून एक तुम्हाला टिप देते, जेव्हा आपण कढईचं झाकण ओपन करतो तेव्हा एकदम डार्क होईपर्यंत पाव ठेवू नका, कारण आपले जेव्हा नंतर आपण सेट करायला पाव ठेवतो ना तेव्हा अजून थोडेसे डार्क होतात. म्हणून मग थोडेसे लाईट डार्क असतील ना तेव्हाच ते काढा. तुम्ही बघू शकता माझे पाव जे आहेत ते आता रेडी आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की ते वरून कच्चे आहेत, पण ते कच्चे नाही आहेत, ते बरोबर झालेले आहेत. मी थोडा वेळ त्याला ओल्या कपड्यामध्ये ठेवणार आहे, म्हणजे ते कसे सॉफ्ट होतील आणि मी तुम्हाला त्याचं नंतरचं लूक दाखवते की ते कसे आहेत, ते कसे झालेले आहेत आपले पाव. ते वरून सुद्धा मस्त असे शिजलेले आहेत, तुम्हाला नंतर समजेलच थोड्या वेळाने. आता हे पाव जे आहेत ते सेट होत आहेत तोपर्यंत मी वडे बनवून घेते. आता वडा मी एकच बनवणार आहे आणि नंतर माझे मिस्टर येतील तेव्हा त्यांच्यासाठी करणार आहे, म्हणून माझ्यासाठी फक्त एक वडा मी आता बनवते, म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त. कारण बबडू आणि मीच घरामध्ये आहे तर दोघं जण हा खाऊ शकतो आम्ही आरामात, आणि मला इच्छा नव्हती, हा बबडूसाठीच खास करून बनवते मी.
तर जेव्हा जेव्हा वडापाव खाते ना, तेव्हा मला वडापावमध्ये चुरा खूप जास्त आवडतो, म्हणून म्हटलं चुरा पण टाकूया. म्हणून जे बेसन उरलेलं होतं ना, त्याचा चुरा पण बनवून घेतला. म्हणजे जे बेसन आहे ते त्या तेलामध्ये असं सोडून द्यायचं आणि तो चुरा आपोआप बनतो. तर अशा प्रकारे मी चुरा पण बनवला आणि आपला वडा आणि चुरा रेडी आहे. आता आपण पाव बघूया कसे झालेत ते. तुम्ही बघू शकता आपले पाव जे आहेत ते मस्त असे सॉफ्ट एकदम रेडी झालेले आहेत आणि तुम्ही वरची जी मगाशी तुम्हाला वाटत होतं ना ते कच्चं आहे, तर तुम्हाला दाखवलं मी की थोड्या वेळाने ते होईल व्यवस्थित, कारण की थोडासा डार्क कलर होतो अजून. तुम्ही बघू शकता आपले पाव किती सॉफ्ट एकदम झालेले आहेत ते. तर अशा प्रकारे ना तुम्ही सुद्धा घरीच आरामात पाव बनवू शकता. मला माहीत आहे यासाठी टाईम खूप जास्त लागतो, पण आपल्याकडे जर वेळ आहे तर बनवायला काय हरकत आहे, नाही का? आणि हे जे पाव बनवण्याची प्रोसेस आहे ना, ती थांबून थांबून करायची असते. त्याच्यामुळे ते पाव करताना आपण दुसरीसुद्धा कामं आहेत ना, आरामात करू शकतो. तर मंडळी, माझा पावसुद्धा रेडी आहे, वडासुद्धा रेडी आहे. मग आता पावामध्ये वडा भरते आणि बबडूला देते. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की ना कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल ना, तर व्हिडिओला लाईक करायला आहे ना अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची ना काळजी घ्या. ठीक आहे? बाय बाय.